आपल्याला कोणी करत नाही करो पाचगर. बट कुक्कुटपालनचं कसं आहे, आम्ही मंगळवारी परत येणार आहे. आपल्यावर शिंदे सर नावाचे आहेत जे तुम्हाला कौशल्य देणार आहेत. आपण परत मंगळवारी भेटू. पण जस्ट थोडेसे थोडक्यात सांगतो मी. कुक्कुटपालनचं कसं आहे की एक कोंबडी जवळपास 10-15 अंडी देते. एक अंड 7-8 रुपयाला विकलं जातं. पण तेच पिल्लू आपण जर 1 महिना चांगलं टिकवलं तर त्या पिल्लूची किंमत 100-150 रुपये होते खोडा किंवा कुठल्याही मार्केटमध्ये. तर विचार करा, एक कोंबडी वर्षाला 4 वेळा अंडी देते आणि जर 100-150 रुपये असं मिळालं तर वर्षाचे 5-6 हजार असे निघून जातात. तर असा तुम्हाला रोजगार मिळेल. तर कुक्कुटपालन पण खूप छान, त्याचंही ट्रेनिंग दिलं जाईल. सरपंच सरांशी बोलूया आपण, डेटा काढूया कोणाला कोण इंटरेस्ट आहे कुक्कुटपालनमध्ये. आणि हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे, आम्ही जे काही पैसे घेणार नाही. दुसरी संकल्पना आमची अशी आहे की हा 30 दिवसाचा कोर्स असेल. आपण सरपंच सरांशी बोलून कुठल्या 2 ते 4 दुपारी और 3 ते 5 जे असेल ते आपण ठरवूया. याच्यानंतर 30 दिवसाचा उत्साह मावळला नाही पाहिजे म्हणून एक त्यांच्याकडे मी विषय मांडला. ते तुमच्यावर बोलतील पण जस्ट सांगतो मी. तुम्ही ग्रामपंचायत मधून आपण 2-3 किंवा 4 सिलाई मशीन रेडी करून ठेवायच्या. आणि जर मेहंदी असेल तर मेहंदीचं एक टूल रेडी करून ठेवायची, जेणेकरून तुमचं 30 दिवसाचं प्रशिक्षण संपल्या लगेच कामाला लागू शकतो आपण. तर ते आपण बोलूया, ग्रामसेवकशी बोलूया, तुमच्या सगळ्यांची सभा घेऊ तेव्हा बोलूया. बट आमचा सगळ्यांचा येण्याचा उद्देश हा एकच आहे की तुम्हाला रोजगार खूप छान मिळावा, लवकर मिळावा. आणि तुमचं म्हणजे जास्ती रोजगार मिळाला, जास्ती हातात लक्ष्मी आली तर तुम्हाला जास्ती पालेभाजी घेता येतील, लहान मुलांसाठी छोटे कपडे घेता येतील, दिवाळीला अजून काहीतरी लाडू घेता येतील. हा एक मात्र उद्देश आहे. आणि मगाशी कांबळे सर आणि हे उमेश सर पण बोलले की हे चक्र आहे. एक पिढी छान झाली, दुसरी पिढी छान, तिसरी छान करता करता आपला पूर्ण आदिवासी विभाग आहे तो खूप छान होईल असं आहे. आणि लवकरच दिवाळी येते, तर आम्हाला भाऊबीज म्हणून तुमचा रोजगार ही आमची भाऊबीज असेल. हे तुम्ही आम्हाला हे करा. तर एवढं बोलून ठेवतो. सरपंच सर तुम्ही